तर बघा, ही आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातल्या राजूरजवळ एक कवठेवाडी गाव आहे. तर तिथे ही कठ्याची यात्रा आहे. आता कठा म्हणजे काय असतो, एक घागर असते जी गुडाच्या बाजूने कापलेली असते आणि कापलेला जो भाग आहे तो माठाच्या त्या घागरीच्या वरच्या बाजूने पुन्हा आतमध्ये ठेवून उपडा ठेवला जातो आणि मग त्यात जळणारे काही खैराचे लाकडं म्हणा किंवा अजून एक दोन असे सहज जळणारे लाकडं टाकले जातात आणि काही कापूर वगैरे. नंतर याला पांढऱ्या शुभ्र कापडाने त्या लाकडे जे रचून ठेवलेले असतात त्याला पांढरं शुभ्र कापड लपेटले जातं आणि हार फुलं वगैरे याने सजवलं जातं. काही थोडक्यात तो कठा पूजेसाठी सजवला जातो. यावर्षी जवळजवळ 50+ कठे होते. इथे शेजारीच एक साकीरवाडी गाव आहे, तिथून एक मानाची काठी वाजत गाजत मिरवून आणली जाते. मग बिरोबा मंदिराच्या इथे त्या काठीचा स्पर्श करून मग पुढं ह्या उत्सवाला सुरुवात होते. तर कठा कन्सेप्ट अशी आहे की ज्याचा नवस असतो किंवा ज्याचा मनोकामना पूर्ण झालेली असते इथल्या पंचक्रोशीतील काही भाविकांची, मग ते तिथं कठे आणून लाईनीत ओळीने ठेवतात. ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. एकदा त्या मानाच्या काठीचा मंदिराच्या गाभाऱ्याला स्पर्श झाला की मग आरती वगैरे होते. मग त्यानंतर हे कठे रीतसर कापूर वगैरेने पेटवले जातात. मग त्याच्यानंतर थोडं वारं येणं किंवा दैवीचा विचार होणं असे इथे श्रद्धा इथले भाविक. तर मग तेच भाविक भक्त कथा उचलतात आणि ज्याचा कथा असतो त्याने फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असतं की आपला कथा ज्या भक्तांनी उचलला किंवा ज्या भाविकांनी उचलला त्याच्यासोबत राहून फक्त तो कथा भिजण्याच्या आत त्याच्यात तेल ओतत राहायचं असतं पूर्ण ते प्रदक्षिणा मारेपर्यंत. आणि जे काही गरम होऊन तेल अंगावर ओघळतं ते फक्त पुसायचं काम करायचं असतं. म्हणजे थोडक्यात आपला कठ्यासोबतच त्याने राहायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार तेव्हा तुम्हाला अंदाज येऊन जाईल की हे जे तेल घेऊन बरणी वगैरे घेऊन जाऊ राहिले किंवा काही कॅन वगैरे घेऊन जाऊ राहिले, हा त्या 2 ते 3 जणांपैकी एकाचा नवस असतो किंवा मनोकामना असते. तो त्या आपल्या कट्याच्या सोबत त्या भक्तासोबत फिरत असतात आणि मग जाळ कमी व्हायला लागला की तो अग्नी थोडा शमायला लागला की त्याच्यातनं वरून ते थोडं तेल टाकत असतात. आणि इतर तुम्ही जर आले तुम्हीसुद्धा त्याच्यात फक्त कटे पेटण्याच्या अगोदर तेल टाकू शकता. एकदा कटे पेटले की मग फक्त ज्याचा नवस असतो त्यानेच ते अग्नी प्रज्वलित राहावा याच्यासाठी तेल टाकत राहायचं आणि प्रदक्षिणा वाजत गाजत ही प्रदक्षिणा मारली जाते. आणि जोपर्यंत तो कठा पूर्ण पेटून हे होत नाही तोपर्यंत ते सगळेजण याला फेरी मारतच असतात, बिरोबा देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारत राहतात. आता इथं तुम्ही व्हिडिओमध्ये सरळ बघतायत की किती ते अग्नी प्रज्वलित असतो आणि ते गरम होऊन येणारं तेल अंगावर पडत असतं. पण तरी बऱ्याच जणांना अशी तिथे धारणा आहे, चटका बसत नाही की त्रास होत नाही, काहीच नाही. हे आहे गाभाऱ्यातली बिरोबा देवांची मूर्ती. दर्शन घेऊन घे तुम्ही. मग असे म्हटल्याप्रमाणे हे बघा असे कठे मांडून ठेवले जातात संध्याकाळी. मग 9:30 वाजेनंतर या कट्यांची मिरवणूक केली जाते. आता प्रत्येक भाविक येतोय तुमचे आमच्यासारखे, याच्यामध्ये हे कोणीही तेल टाकू शकतं जोपर्यंत कठे पेटले नाही. एकदा कठा पेटला की ज्याचा नवस आहे तोच मग त्याच्यात तो तेल टाकत असतो प्रदक्षिणा मारताना. आणि आपण दर्शकांनी साईडला उभं राहून फक्त यात्रेचा उत्सव हा बघायचा असतो. हा आहे मंदिराच्या समोरचा परिसर. असे सर्व कठे मांडून ठेवलेले असतात.
काही कट्यांना अशी सुंदरशी माळ घातली जाते, त्यामुळे कट्या एकदम हॅलो, हे बघा, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था मंदिरासमोरील घरामध्ये करण्यात आलेली आहे. एक महत्वाची सूचना आहे की मंदिर परिसरात पांढरं शुभ्र कापड त्याला गुंडाळलं जातं कट्याच्या वर त्या लाकडांना, आणि मग बांधून त्याला फुलहाराने मस्त सजवलं जातं. प्रत्येक तुमच्या आमच्यासारखे भाविक येऊन त्यात थोडं थोडं तेल टाकून तो पूर्ण कट्टा भिजवला जातो. ही शेजारच्या साकीरवाडी गावातून वाजत गाजत आणलेली मानाची काठी आहे. तिचा स्पर्श गाभाऱ्यात करता येते. पुढं खरा उत्सवाचा थरार बघायला भेटेल. आपण
त्यांच्याकडून